मला लागतोय कट आणि ते पण यात्रेतला म्हणल्यावर विषय वाढ हो. विषय काय आहे, पाचणी गावची होती यात्रा आणि या यात्रेचं वैशिष्ट्य काय आहे, यात्रा झाल्याशिवाय रंगपंचमी इथं खेळतच नाही. हे आमचं भाऊ आहे प्रवीण खाडे आणि हे विशाल टिप्पे आणि हे नेनवाने, तिघांचं पण गाव आहे निप्पाने. चाललो आम्ही बाचणी. जाता जाता म्हणलं काय तर खायला घेऊन जाऊया, म्हणजे रिकाम हात नको. नेनवाने फक्त काय नुसतं ऍड्रेसच विचारायला, अरे 30 किलोमीटर आहे म्हणलं. चल गावात आल्यावर कसं एकदम यात्रेचा फिलो एकदम म्हणजे जबरदस्त. त्यात आला आमचं संदीप न्यायला. संदीपच्या ऑफिसला मस्तपैकी टाकली एंट्री. तोपर्यंत हे दादा आपल्या कोल्हापूरच्या केएमटी बस मध्ये आहेत. दोघं पण मित्र आहेत क्वालिटी विषय. संदीपचा आमचा रॉयल माणूस आहे, म्हणजे वय कमी आणि नाते एवढी जोडलाय नाही. हे काका पण पोरं आहेत म्हणल्यावर कांड केल्याशिवाय काय ग बसणार नाही. तोपर्यंत अभिदान मोडला खुर्ची. विश्रांत झालं खुश तेवढ्यात संदीप लागला हसायला. संदीपनं ऑफिसला आणलेला डबा पण रस्सा आणि हे मसाला चिकन पहिला हात घातला आणि दिला की दणका. त्यात हे दादा झालं एकदम खुश. आवडला बऱ्या एक रस्सा वाटा आणि मार्या सारं दिशान, कारण का ह्यो रस्सा होता ते प्रॉपर चुलीवर होता एकदम. आणि हे भाऊ खास केरलीच नाल्याला आपल्याला भेटायला. त्यात आमच्या टिप्पेबाईंना आले गाणं म्हणायचे हुक्की. म्हणलं पहिला एक रस्सा वाटे मारायचा आणि मग सिंग सॉन्ग ऐकावा. कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बताना पाए. आम्ही कांचो अभिराजा खुर्ची म्हणून नुसतं लाजत होता आणि राजन टाकला की एंट्री. मस्तपैकी सगळं नियोजन झालं आणि आता म्हणलं जायचं यात्रेत. मग काय टिप्पे भाईनं फिरवले की सगळी बाचणीची यात्रा. 50 रुपये 50 आणि केली की मग तेवढीच किरकोळ मध्ये खरेदी. आणि आता म्हणलं जायचं संदीपच्या घरला. संदीपच्या घरी आलो तर पहिली बंगात बसलेल्या जेवायला. म्हणलं आम्ही नंतर बसणार. आणि या दोन संदीपच्या मुली, एक आहे धाडशी आणि एक आहे जरा लाजाळ. हे आहेत वहिनी. वहिनीने सगळ्यांचं जेवण एकदम बेस्ट मध्ये आणि क्वालिटी केलेलं आवडलं. तोपर्यंत दादा म्हणले आम्ही निघतो कोल्हापूरला. आणि मग बसली की आमची पंगत आणला संदीपनं लगेच मटणाची वाटी. टिप्पे भाईला म्हणलं टिप्पे भाई द्यायचं मटणावर टिप्पी रे. ह्यो कांदा तर घरगुती चटणीमध्ये तंदूर केलेला आणि घेतला की लिंबू. मग चालू झाला की आपला कार्यक्रम. मटण फोड की फोड. चपाती तर काय आपण खाल्लेलीच नाही, कारण का मटण जेवढं भारी झालेलं का नाही. आणि नुसतं संदीप चिकन मटण वाढत होतं आणि हे दादा जरा लाजलो. ह्यो कांदा तरी एवढा आवडलेला का नाही मला. संदीपनं ठेवला भांडे समोर. भाता वतला रसा आणि दिली की तडी. खरं संदीप काय मटण वडा ऐकत नव्हता आणि टिप्पे भाई काय सुट्टी देत नव्हतं. एक नंबर असं नियोजन संदीपनं केलेला क्वालिटी. जाता जाता म्हणलं जरा संदीपला पण रंगवा आणि पोरं काय मला पण सोडतात वय.